निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथे ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर यांचा धुळवड पालखी उत्सव मेवा मिठाईंच्या उधळणीत आणि हर हर च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पार पडला। हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले। होळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने श्री सिद्धेश्वरांची पालखी मंदिरातून पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आली। सोमवारी सकाळी सिद्धेश्वर मंदिरात पहिली होळी दहन करण्यात आली। सायंकाळी गावातील विविध ठिकाणी मानाच्या होळ्या पेटवून उत्सव साजरा करण्यात आला। मंगळवारी दुपारी 4 वाजता करंडोल सनई चौघड्याच्या निनादात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली। गावचावडी जुना बसस्थानक नदीवेस मार्गे पालखी दूधगंगा नदी कट्टा परिसरात पोहोचली। येथे पूजन व सोनलुटीचा कार्यक्रम पार पडला। बेडकिहाळ सर्कल कट्टा येथे पंचक्रोशीतील भाविकांनी मेवा मिठाईंचा वर्षाव करत श्रींचे दर्शन घेतले। विविध ठिकाणी मानाच्या पूजा नैवेद्य अर्पण करण्यात आले। रात्री उशिरापर्यंत पालखीची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून फिरली। पहाटे पुन्हा मिरवणुकीला सुरुवात होऊन सकाळी 7 वाजता पालखी मंदिरात दाखल झाली। प्रदक्षिणेनंतर साखर नारळ देऊन उत्सवाची सांगता करण्यात आली। कृष्णा आरगे, पॉवर टाइम्स न्यूज, बेडकिहाळ। तो त्यांना हंग्या म्हणा खड़ा निल खड़ा निल मुन्ना संध्या सुमन अडूक मरदा अडचण मार्ग बुड ह्याची बुडी आणू ಹೇಳ್ತಲ್ಲ ಅಟ್ಟಕ ಪುತ್ತಾಟ ಮಗ ಇದಾವನು